कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर फोटो असा झूम करून घ्यायचा. त्यानंतर बॅक येऊन मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ तो ओव्हरलेमध्ये ओव्हरलेमध्ये करून व्हिडिओ असा ॲड करून घ्यायचा. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन दिसल्यास त्याला क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक येऊन जिथं तिथं बीट दिसेल तिथं हे करायचं. त्याआधी फोटो हा शेवटपर्यंत सॉन्गच्या वाढवून घ्यायचा. त्यानंतर असं एक इथं स्प्लिट मारायचं. त्यानंतर मी एकदा स्प्लिट मारून घेतो. अशा प्रॉपरली बीट मारल्यानंतर बॅक येऊन व्हिडिओवर क्लिक करायचं, व्हिडिओ डिलीट करायचा. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेले 2 ओव्हरले ॲड करून घ्यायचे. ओव्हरले ॲड करून असे इथं प्रॉपरली सेट करायची, शेवटपर्यंत ओढून न्यायची. त्यानंतर सेकंड ओव्हरलेवर क्लिक करून अशी प्रॉपरली इथं सेट करायची 6 पॉईंटच्या पुढे. त्यानंतर तिला झूम करून अशी इथं प्रॉपरली सेट करायची आणि हिची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची. ओव्हरला ॲड केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर हॉरिझॉन्टल रील याला सिलेक्ट करायचा. हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड ही 25 अशी ठेवायची. त्यानंतर बॅक येऊन सेकंड इमेज पाशी आल्यावर इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये त्यानंतर इफेक्टमध्ये आल्यावर ट्रेमो स्ट्रोबी हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर इथपर्यंत इफेक्ट घ्यायचा, असं सेट करायचं. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इंटेन्सिटी ही 23 ठेवायची. त्यानंतर समोरच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर सेकंड इमेजला क्लिक करून इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर थर्ड लेअरला क्लिक करून कॉम्बोमध्ये आल्यावर वेव्ह अँड स्ट्रेंथ स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर समोरच्या इमेजवर क्लिक करून हा इफेक्ट अप्लाय करायचा, डायनॅमिक शो. त्यानंतर समोरच्या इमेजला क्लिक करून बाउन्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये इनमध्ये येऊन स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.